तर मित्रांनो, तुम्ही विचार करा, शिवकाळामध्ये हा अंबरखाना किती भव्य आणि मोठा असेल. आता या ठिकाणी आपल्याला फक्त दगडाचे अवशेष पाहायला भेटतात. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आता सध्या शिवनेरी किल्ल्यावरती आहोत आणि आपल्याला समोरच हा अंबरखाना बघायला भेटत आहे. तर चला बघूयात. गडावरील आपल्या मावळ्यांना जेवढे अन्न लागायचे त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने याच अंबरखान्यात अन्नाचा साठा केला जायचा. एक इंग्रज अधिकारी आला होता, त्याने त्याच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे की 100 कुटुंबांना 7 वर्ष पुरेल एवढा अन्नसाठा या ठिकाणी होता. जर गडावर मुघल चालून आलेच किंवा मुघलांनी या गडाच्या पायथ्याशी वेढा दिला किंवा आक्रमण करण्याची काही भीती असली तर गडावरील मावळ्यांना 7 वर्ष पुरेल एवढा अन्नसाठा या अंबरखान्यामध्ये ठेवण्यात आला होता. आणि तुम्हीच विचार करा, 7 वर्ष पुरेल एवढा अन्नसाठा या अंबरखान्यामध्ये ठेवण्यात आला होता. तर आपल्या मावळ्यांनी 7 वर्ष शिवनेरी किल्ला लढवला असता, म्हणजेच शत्रूला 7 वर्ष झुंज दिली असती. वर आल्यानंतर आपण बघू शकता खाली याच जागेवरती जागोजाग आपल्याला खिडकीसारखे काही जागा दिसत आहे. तर याच खिडक्यांचा म्हणजेच या जागेचा उपयोग सूर्यप्रकाश अंबरखान्यात पोहोचावा आणि सर्व उजेड राहावा यासाठी केला जायचा.